यामध्ये 150 जागा फायरमनच्या होत्या। यात आपण TCS कंपनीमार्फत लेखी परीक्षा घेतली होती। या लेखी परीक्षेमध्ये किमान 45 गुण मिळालेले जे उमेदवार आहेत त्यांना आपण शारीरिक चाचणीसाठी पात्र केलेलं आहे। शारीरिक चाचणीसुद्धा 100 मार्काची असणार आहे। यामध्ये 1600 मीटर धावणे, 50 किलो वजनाची मानवी प्रतिकृती घेऊन 60 मीटर धावणे, 20 पुलअप्स काढणे, 33 मीटरची शिडी चढणे आणि रोप क्लाइम्बिंग जे आहे ते 20 फुटाचं करणे, अशा प्रकारचे 5 इव्हेंट आपण ठेवलेले आहेत। त्यासाठी मार्कांचं 100 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आपण केलेलं आहे। काल, आज आणि उद्या असं आपण साधारण 300 उमेदवारांना इथं बोलवलेलं आहे। एकूण 895 उमेदवार यामध्ये पात्र ठरलेले आहेत। या 895 उमेदवाराची ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना जे मार्क पडतील ते 100 पैकी पडलेले मार्क आणि लेखी परीक्षेमध्ये पडलेले मार्क या दोघांची बेरीज करून मेरिट लिस्ट आपण लावणार आहोत आणि आरक्षणानुसार ज्या जागा आहेत तेवढ्या जागेचे उमेदवार हे घेतले जातील। खरं तर ही चाचणी करत असताना आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे। आपण एक स्वतंत्र एजन्सी नेमली होती आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचीही आपण यामध्ये मदत घेतलेली आहे। आमच्या महापालिकेचे क्रीडा शिक्षक, क्रीडा पर्यवेक्षक यांचाही आपण उपयोग यामध्ये करून घेतलेला आहे आणि RFID ही जी नवीन संकल्पना आहे त्याच्यानुसार आपण हे केलेलं आहे। त्याच्यामुळे इथं कुठल्याही मानवीय हस्तक्षेपाला कुठलाही चान्स नाही। मानवी हस्तक्षेप नसल्यामुळं अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि ही परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आगामी 20 ते 25 दिवसामध्ये हे उमेदवार आमच्याकडं महापालिकेमध्ये रुजू होतील।